षटकांची ही लढत आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय. कांचन स्मृती करावे वर्सेस दिवाळे या दोन संघामध्ये आपण लढत पाहतोय. कांचन स्मृती करावे या संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी दिवाळे संघाला. त्या सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक 3 षटक टाकण्यासाठी समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो पहिला चेंडू समीरेचा. तर एक धाव इथे काढली जाते. तर संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या होते बिनबाद 1. आनंद आणि गणेश ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकाल. पंचांच्या डबीकडून मारा करतो समीर. दुसरा चेंडू. तर पंचांकडून विचारतो व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धाब्याने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. तर पॉवर प्लेचं षटक आहे. 5 षटकांची लढत. पहिलं षटक हाताळण्यासाठी समीर आहे गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू पंचांच्या डबीकडून मारा करतोय आनंदसाठी. इथे पाहिजे चेंडू लॉंगऑफच्या दिशेने लॉफ केलाय. चेंडू चाललाय 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 6 धावा. तर गणेशच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावेने संघ पुढे सरकलाय. धावसंख्या होते 6 धावा. बिनगडीबाद 6. तर समीर गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू पंचांच्या डबीकडून मारा करेल गणेशसाठी. ते पाहता पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज समीर. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 6 धावा इथे खर्च केल्यात. 5वा चेंडू. 4था चेंडू समीरेचा. पंचांच्या डबीकडून मारा करतोय. पाहायचंय ते पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 7 धावा. बिनगडीबाद 7. 4 चेंडू नंतर धावसंख्या होते 7 धावा. तर दोन्ही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचंय 2 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत गणेश आणि आनंद. तर पाहायचं स्ट्राईकवर आनंद. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 5वा चेंडू समीरेचा. इथे पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा इथे खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील समीर तो आनंद. पाहायचा आहे क्षेत्ररक्षण देखील चांगलं केले जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका षटकानंतर धावसंख्या होते 7 धावा. बिनगडीबाद 7. तर 7 धावा इथे खर्च केल्यात. समीर याने पहिलं षटक हाताळलं. तर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकात 7 धावा इथे खर्च केल्यात. तर पाहायचं दुसरा गोलंदाज कुठला वापरला जातोय. 5 षटकांची ही लढत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवाळे संघ एका षटकामध्ये 7 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून
दुसरं षटक टाकण्यासाठी आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दुसरं षटक टाकण्यासाठी आदेश गोलंदाजी मार्कवर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राईकवर असेल गणेश, नॉन स्ट्राईकवर आनंद. तर सन्माननीय नवनाथ पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. ऑफच्या दिशेने चेंडू टाकला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला गोलंदाज आदेश. तर पाहायचंय पॉवर प्लेचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल. स्ट्राईकवर गणेश. पाहायचाय दुसरा चेंडू, ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 8 धावा, बिनगडी बाद 8. तर 2 चेंडू आतापर्यंत टाकले तर 1 धाव खर्च केली गोलंदाज आदेश याने. तो पाहायचा आहे तिसरा चेंडू, पंचांच्या डबीकडून मारा करतोय आनंदसाठी. पाहता अतिशय चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय. 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 9 धावा. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. संत गतीचा क्रिकेट आपण मैदानात पाहू शकाल. एकेरी दुहेरी धावेचं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. तर कुठलाही मोठा फटका मारण्यात रूप दिला जात नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. आदेश गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू पंचांच्या डबीकडून मारा करेल गणेशसाठी. ते पाहायचं पुढे होऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे यष्टीजीत बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय गणेशच्या रूपाने. एक गडी बाद 9 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तर सन्माननीय बाळकृष्ण मडवी साहेबांचा देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. तर नवीन फलंदाज मैदानात येतो विघ्नेश. तर पाहायचं विघ्नेश स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. आदेश गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डबीकडून मारा करतोय विघ्नेश साठी. पाहायचा आहे ते पाहायचंय मोठा फटका येतो. चेंडू लॉंगऑफच्या दिशेने चाललाय. 1 धाव इथे पळून काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या दुहेरी आकड्यात जाताना 10 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर पाहायचंय आदेश चांगली गोलंदाजी केली. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाले. 5 चेंडू हाताळले. 3 धावा इथे खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल आदेशचा. ते पाहायचंय चेंडू लेगच्या दिशेने तटवला जातो. 1 धाव काढण्यात यशस्वी होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या होते 2 षटकानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 12 धावा. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी विनोद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल विघ्नेश, नॉन स्ट्राईकवर आनंद. तर पाहायचंय 2 षटकामध्ये 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर संत गतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहू शकाल. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. विनोद
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डबीकडून मारा करेल विघ्नेशसाठी. विनोदेचा पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ते पाहायचं अटकूट टप्प्याचा चेंडू, इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील टाकण्यात यशस्वी झालाय. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय विनोद. तर अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते विनोदच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. दुसरा चेंडू विनोदेचा विघ्नेशसाठी. ते पाहता पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो. इथे मात्र धावचीची संधी होती. तर निर्धाव एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते 13 धावा. तर 2 चेंडू आतापर्यंत हाताळले. ते एक धाव इथे खर्च केले विनोदेने. तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून विनोदेचा आनंदसाठी पाहायचा आहे. आनंद कशा पद्धतीने फलंदाजी करतो इथे पाहायचं. चेंडू लेगच्या दिशेने चाललाय. चेंडू डी क्षेत्रामध्ये जातोय. एक धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 14 धावा. एक गडी बाद 14. तर 14 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. विनोदेचा चौथा चेंडू पाहायचा आहे. इथे पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 15 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचा पाचवा चेंडू. तर पाहायचा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव इथे काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 17 धावा. ही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. तर पाहायचं शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. इथे मात्र पाहायचं अतिशय चांगला चेंडू होता. खणून काढला जातो. एक धाव काढण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 18 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या होते एक गडी बाद 18. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर पाहायचं आहे कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 19 धावा. एक गडी बाद 19. तर कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल सलामीवीर आनंद. कुणाल गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी. इथे पाहायचं चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ते मात्र गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय आनंदच्या रूपाने. 2 गडी बाद 19 धावा. तर नवीन फलंदाज मैदानात येतो. नॉन स्ट्रायकरवर आपण पाहू शकाल रवी. तर पाहायचं रवी येतोय नॉन स्ट्राइक टेंडवर आपण पाहतोय. तर कुणाल गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी चौथ्या षटकातील तिसरा चेंडू विघ्नेशसाठी पाहायचं आहे. ते पाहायचं आहे इथे मात्र विघ्नेश याची खेळी संपुष्टात येते. LBWच्या स्वरूपात गडी बाद होतोय.
तिसरा गडी बाद होतोय विघ्नेशच्या रूपाने. तर नवीन फलंदाज मैदानात येतो विघ्नेश कोळी. तर पाहायचं आहे तर 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाले. हॅट्रिकची संधी असेल कुणालेला. तर पाहायचं अतिशय चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. तर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. 1 धाव इथे खर्च केली गोलंदाज कुणालेने. तर अतिशय चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून. ते पाहते चेंडू लॉंगऑफच्या दिशेने लॉफ केला जातोय. 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होते. तर एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 20 धावा. तर शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील कुणालेचा. तर पाहायचं शेवटचा चेंडू. तर पाहायचं चेंडू लेगच्या दिशेने तटवला जातोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. तर एका धावेवर इथे संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते 4 षटकानंतर धावसंख्या होते 21 धावा. तर अतिशय चांगली गोलंदाजी केली गेली आहे कुणालच्या माध्यमातून. 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. 3 धावा इथे खर्च केल्यात. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी अनिल गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. ते मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळाची बाद होतोय. रवी याची खेळी संपुष्टात येते. 4था गडी बाद होतो. तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अनिल. हॅलो 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 माईक चेक. तर रवी याची खेळी संपुष्टात येते. तर नवीन फलंदाज मैदानात आलाय जग्गू. अनिल याचा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून इथे पाहायचंय ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. चेंडू चाललाय 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 25 धावा. तर 5वं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक असेल. अनिल षटक हाताळताना आपण पाहू शकाल 2 चेंडू आतापर्यंत टाकले. तर 4 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. अनिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर जग्गू. पहिल्या चेंडूचा समाचार केला आणि चौकाराच्या रूपाने स्वतःचं खातं खोललं जात आहे. तर जग्गू पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अनिल गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू टाकण्यासाठी. तर पाहायचं आहे लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. 1 धाव इथे काढली जाते. तर एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 26 धावा. अजूनही हे पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. तर पाहायचंय 4था चेंडू अनिल पंचांच्या डबीकडून मारा करतोय. समोर असेल फलंदाज विघ्नेश कोळी. ते पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही.
निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अनिल. पाचवा चेंडू अनिलेचा पंचांच्या डबीकडून मारा करतोय. समोर विघ्नेश कोहली पाहायचंय. इथे पाहायचं चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र गडी बाद होतोय. पाचवा गडी बाद होतोय विघ्नेश केळू रूपाने. तर अजूनही या पहिल्या डावातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहायचं शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज जग्गू. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय राहुल. नॉन ड्रॉपर पाहू शकाल. तर शेवटचा चेंडू असेल अनिलेचा. तर पाहायचं अनिल कशा पद्धतीने गोलंदाजी करायला. 5 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा 5 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील. राहुल नॉन ड्रॉपर पाहतोय. पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या होते 27 धावा. तर शेवटचा चेंडू आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल जग्गू. तर पाहायचं शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. ते पाहायचं ऑब्झर्वेशनने चेंडू तटवला जातोय. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय. इथे मात्र तिसऱ्या धावेला मात्र गडी बाद होतोय. तर 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या होते 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू 30 धावेची गरज असणार आहे कांचन स्मृती करावे संघाला.
तर आपण पाहतोय ऐरोली कोलीवाडा 30+ आयोजित भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 18, 19, 20 फेब्रुवारी 3 दिवसाची स्पर्धा आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण मैदानात पाहतोय. कांचन स्फूर्ती करावे वर्सेस दिवाले या दोन संघामध्ये. तर कांचन स्फूर्ती संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी दिवाले संघाला. तर दिवाळी संघाने 5 षटकामध्ये 29 धावा काढण्यात यशस्वी झालेत आणि 30 धावांचं लक्ष ठेवलं आहे कांचन स्फूर्ती करावे संघासमोर. तर सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो राजेश आणि अभय. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी आनंद गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करतोय. पाहायचं आहे स्ट्राईकवर राजेश. पाहायचं आहे कशा पद्धतीने 30 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू हवेत आहे, ते मात्र झेल घेण्याची संधी होती. गडी बाद करण्याची यशस्वी न होता आपण पाहतोय ते मात्र एका धावेने संघाचं खातं खोलं जाते. 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 30 चेंडू 30 धावा इथे काढायच्या आहेत कांचन स्फूर्ती करावे संघाला. तर स्ट्राईकवर प्रथम स्ट्राईकवर आपण पाहू शकाल अभय. आनंद गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू. ते पाहता चेंडू डी क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा, 1 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 2 धावा, बिनगडी बाद 2. तर आनंद गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक हाताळण्यासाठी आनंद गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. आनंदने पंचाच्या डबीकडून मारा करेल. तिसरा चेंडू टाकण्यासाठी समोर असेल अभय. इथे पाहता चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र झेल सुटतोय. ते मात्र एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 3 धावा. 3 चेंडूनंतर धावसंख्या होते 3, बिनगडी बाद 3 धावा. आता मात्र स्ट्राईकवर असेल राजेश. पाहायचं आहे चौथा चेंडू आनंदीचा पंचाच्या डबीकडून मारा करतोय. राजेशसाठी पाहायचं आहे. इथे पाहायचं आहे मोठा फटका येतोय. चेंडू लेगच्या दिशेने तटवला जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमा पार. 4 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 7 धावा, बिनगडी बाद 7 धावा. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर कांचन स्फूर्ती करावे संघाचे फलंदाज. तर पाहायचं स्ट्राईकवर राजेश. 5वा चेंडू आनंदीचा पंचांच्या डावीकडून. इथे पाहायचं आहे मोठा फटका येतोय. चेंडू हवेत आहे, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी धावसंख्येत 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 13 धावा, बिनगडी बाद 13 धावा. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पाहायचा आहे आनंद गोलंदाजी मार्कवर. समोर असेल फलंदाज राजेश. ते पाहायचं अतिशय चांगला चेंडू, लॉखल चेंडू टाकला होता, मात्र त्याला खणून काढला. 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 14 धावा. एका षटकानंतर धावसंख्या होते 14. तर मात्र समीकरण असेल 24 चेंडू 16 धावेची गरज. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सुनील गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू 16 धावेची गरज. इथे पाहायचं चेंडू हवेत आहे. 1 धाव इथे काढली जाते. इथे मात्र पाहायचं आहे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं केलं जात आहे. 2 धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येत 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 16 धावा. तर 16 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. पाहायचं आहे
सुनील गोलंदाजी मार्कवर पंताच्या डावीकडून मारा करतोय. सोळा धाबा इथे काढण्यात यशस्वी झाले. 30 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे. सुनील इथे पाहिजे मोठा फटका येतोय. चेंडू हवेत आहे. ते मात्र चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी धावसंख्या 6 धाब्याने भर होते. धावसंख्या होते 22 धाबा. जिंकण्यासाठी 8 धाब्याची गरज असेल. तर मी विनंती करतोय जुईनगर संघाच्या कर्णधाराला, या सामन्यात जो संघ विजय होईल तो तुमच्या सोबत लगेचच खेळणार आहे. जुईनगर संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय समालोचन कक्षात या, लगेचच तुमची नाणेफेक केली जाईल. ते पाहिजे अतिशय चांगला फटका ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार होते. 4 धाब्याने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 4 धाब्याने पार होते. धावसंख्या होते 26 धावा. अजूनही 4 धाब्याची गरज असेल. तर अजूनही 4 धाब्याची गरज आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू टाकण्यासाठी दुसऱ्या षटकातील राजेशसाठी पाहायचं. राजेश चांगली फलंदाजी करतोय. ते पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडून इशारा तो व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते 27 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावेची गरज असेल. तर पाहायचंय 3 धावेची गरज. चेंडू चालला लॉंगऑफच्या दिशेने. 1 धाव इथे काढली जाते. तर एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 28 धावा. 5वा चेंडू सुनीलेचा. पाहायचं अभय. ते पाहायचं चेंडू हवेत आहे. ते मात्र गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय अभयच्या रूपाने. तुम्ही जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. जुईनगर संघाचा कर्णधार विनंती करतोय या संघ जो विजय होतोय त्यांच्यासोबत तुमची लढत आहे. नाणेफेकीसाठी या. तर नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज निलेश पाहू शकाल. अजूनही 2 धावेची गरज आहे. 5वा चेंडू सुनीलेचा पंचांच्या डबीकडून मारा करेल. शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर राजेश पाहायचं आहे. अतिशय चांगली फलंदाजी राजेशच्या माध्यमातून झाली आहे. ते पाहायचं चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. धावसंख्या झाली. आता मात्र समीकरण जिंकलंय. करावे संघ विजयी झालाय. तर मी विनंती करतोय जुईनगर संघाचा कर्णधार आणि करावे संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी या. आणि दिवाले संघाचा कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधा. आयोजक तुम्हाला बोलवत आहेत.